मंडळी, आजकाल स्टँड अप कॉमेडी नावाचा कला प्रकार सगळीकडे फारच लोकप्रिय होत चाललाय. पण या कला प्रकाराला सुद्धा मराठमोळा इतिहास आहे. पु ल देशपांडे यांनी खरं तर स्टँड अप कॉमेडी काय असते याची झलक जगाला दाखवायला तेव्हाच सुरुवात केली होती. बपू काळे, शंकर पाटील, दमा मिरासदार यांचं कथाकथन हे काय वेगळं होतं का? लक्ष्मण देशपांडे यांच्या वराड निघालंय लंडनला या प्रयोगांनी तर गिनीज बुकात नाव कोरलं. आता इथे सुद्धा एक मराठमोळा स्टँड अप कॉमेडियन येणार आहे जो त्याच्या या कलेच्या जोरावर जगभर प्रयोग करतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अनिश गोरेगावकर. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. एकदा स्वतःसाठी जोरात टाळ्या माराल तुम्ही? एकदा स्वतःसाठी जरा जोरात आवाज होऊन जाऊ देत. खूपच कमी रे, पुण्यात 1 ते 4 मध्ये जास्त एनर्जी असते. थोडी जरा जास्त एनर्जी अजून जरा. व्हेरी गुड व्हेरी गुड. नमस्कार, आल्याबद्दल धन्यवाद. इथे बरीच दिग्गज मंडळी आलेली आहेत, त्याच्यामुळे मी जी इंटरनेटवरती फालतू गोष्टी टाकतो त्या तुम्ही पाहिल्या नसतीलच असं अज्युम करून एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव अनिश गोरेगावकर. मी एक मराठी स्टँडअप कमेडियन आहे आणि मी पहिला असा स्टँडअप कमेडियन आहे जो प्रत्यक्षरित्या असा न्यूज चॅनलवरती आलाय. नाहीतर न्यूज चॅनलवरती फक्त स्टँडअप कमेडियन्सचे फोटोजच येतात, बेड्या घातलेल्या असतात त्यांनी. आणि युजली कसं होतं, स्टँडअप कमेडियन्स बोलतात मग पोलीस येते ना. आज ऑलरेडी आलेली आहे, त्याच्यामुळे मी कोणावरही काही जोक्स मारणार नाही. सगळे जोक्स माझ्यावरतीच असणार आहेत. किती लोक मुंबईचीच आहे तिकडे एकदा जरा आवाज होऊन जाऊ देत. मी स्वतःबद्दल सांगतो, मी सगळ्यात जास्त मुंबईकर माणूस आहे. मी इतका मुंबईकर आहे, माझं सरनेमच गोरेगावकर आहे. स्टेशन टाकलं सर. आणि प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला, माझं आडनाव गोरेगावकर आहे पण मी राहायला बोरिवलीला आहे. कारण गोरेगावची कुठलीही गोष्ट गोरेगावमध्ये नाही आहे. गोरेगाव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मालाडला आहे, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर राम मंदिरला आहे. गोरेगाव मध्ये काय माहितीये, जोगेश्वरी ईस्ट मेट्रो स्टेशन कसं केलंय यार. आणि माझ्या नावातला प्रॉब्लेम सांगतो मी तुम्हाला. माझ्या नावात क्लेम बघताय का तुम्ही? गोरेगावकर, गावाला गोरं करणारे. मी स्वतः काळा आहे, स्वतःला नाही करू शकलोय मी गोरा. माझे मित्र मला, हे तुम्हाला लाईटमुळे वाटतंय, बाहेर बेटा मूड खराब आहे तुमचा. माझे मित्र मला चिडवतात वेगळं की अनिश तू नावानी गोरेगावकर आहेस, तोंडानी अंधेरी. जाम प्रॉब्लेम होतो भाई. आणि आता हा स्किन टोन बघा, हा तांबडी चांबडी दिसतोय तुम्हाला, हा आपला मराठी मुलांचाच स्किन टोन आहे. आपण मराठी मुलं जन्माला गोरी पान येतो है ना, गोरी पान जन्माला येतो, मोठे होऊन काळे होतो आपण. मध्येच काहीतरी होतं आपला प्रॉब्लेम. जन्माला मी वंशाचा दिवा आलेलो, मोठा होऊन लोड शेडिंग. जन्माला मी डोसाचं पीठ आलेलो, मोठा होऊन तवा झालोय सरळ. आणि खूप प्रॉब्लेम होतो रे, खूप प्रॉब्लेम होतो. एकतर मराठी आया किती आलेल्या तिकडे, मराठी मॉम्स एकदा आवाज करा जरा. ह्यांच्याकडे नीट लक्ष द्या. ह्यांचं मूल काळं झालं ना, ह्या मराठी आयांना वाटतच नाही हे मूल आहे. ह्यांना वाटतं हा एक सायन्स एक्सपेरिमेंट आहे. आता किचन मध्ये जितकं सामान आहे सगळं ह्याच्या तोंडाला लावून ह्याला गोरं करायचं. माझी आई सकाळी 4 वाजता येऊन म्हणते, अनिश हळदी लावून आंघोळ कर, गोरा होशील. हळदी लावून आंघोळ. आमच्या घरी पाणी 7 वाजता येतं. 3 तास हळदीमध्ये मॅरिनेट होऊन बसलेलो असतो मी. लोक मला वडापाव वडापाव बोलून चालले आहेत. आणि खूप प्रॉब्लेम होतो. जसे माझे मित्र होते, माझ्याबरोबर लपाछुपी नाही खेळायचे लहानपणी, की तू अंधारात लपलास तर आम्ही नेहमी डाईन देणार, बरोबर नाही. माझी आजी मला सफेद बनियन नाही द्यायची, म्हणते कलर लागेल. कलर लागेल काय असतं यार, घाम येतो, सोया सॉस येतो मला. माझे टीचर होते ते मला शाळेच्या नाटकात नाही घ्यायचे, म्हणायचे अनिश यू आर टू डार्क फॉर दिस रोल. आणि माझं म्हणणं असायचं सर कावळ्याचा रोल आहे, पावडर लावून येऊ का याच्यासाठी. खूप प्रॉब्लेम आहे सर. आणि माझ्याशिवाय लहानपणी घरात एकच टाइमपास असायचा, तो म्हणजे टीव्ही. ठीक आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या घरी एका पॉइंटला एक तो असा कुबड्या टीव्ही होता, माहितीये तुम्हाला, एक टीव्ही ज्याला कुबड असतं, पार्श्वभाग असलेला टीव्ही होता तुमच्या घरी. ठीक आहे. तो टीव्ही पण फॅमिली मेंबरच होता, कारण तो पण जेव्हा काम नाही करायचा ना मारच खायचा तो. आणि तो टीव्ही बघताना माझे आई बाबा मला सांगायचे अनिश लांबून बघ नाहीतर तुला चष्मा लागेल. ह्याच्यावरती माझा प्रश्न होता, बाबा 180 स्क्वेअर फीटचं घर आहे आपलं, 60 स्क्वेअर फीटचा टीव्हीचा पार्श्वभाग आहे, शेजाऱ्यांच्या घरी जाऊन बघू का? खूप प्रॉब्लेम व्हायचा ना. आणि जितके पण आता नेते मंडळी आपल्याकडे आलेली आहेत ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही जितकं राजकारण महाराष्ट्रात करताय ना त्याच्यापेक्षा जास्त राजकारण तर टीव्हीच्या रिमोटसाठी आमच्या घरी व्हायचं. तुमच्या घरी व्हायचं हे, आमच्या घरी प्रचंड व्हायचं. मला क्रिकेट बघायला प्रचंड आवडतं. कोणी आहेत का फॅन्स क्रिकेटचे इकडे? आणि जेव्हा मला क्रिकेटची मॅच बघायची असायची ना, आईला नेमकी त्याच वेळेला सिरियल लावायची असायची. आणि जेव्हा आईला सिरियल बघायची असेल, बाबांना त्याच वेळेला बातम्या बघायच्या असायच्या. आणि माझे बाबा तर इतके बघायचे ना बातम्या, हे झी 24 तास नावच माझ्या बाबांमुळे ठेवलंय. ते 24 तास हेच बघायचे. ते इतकं बघायचं ना बातम्या, एका पॉइंटला तो न्यूज अँकर म्हणायचा, काका जा ना संपल्यात बातम्या आमच्या.
आणि इतकं राजकारण व्हायचं ना टीव्हीवरून. आमच्या घरी तुम्हाला एक किस्सा सांगतो. 2017ची गोष्ट आहे. आमच्या घरी तेव्हा इंडिया वर्सेस पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलची मॅच होती. ती मॅच बघायला आम्ही एक फ्लॅट स्क्रीन LED टीव्ही घेऊन आलेलो घरी. ती मॅच बघायला मी बसलो, माझे बाबा न्यूजपेपर वगैरे घेऊन बसले, माझी आई किचनमध्ये होती. ठीक आहे. आणि इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅचमध्ये आपल्याला माहिती आहे पाकिस्तान हरते, इंडिया जिंकते. ठीक आहे. तर इंडियाचे आपले प्लेयर झाले, आपलं राष्ट्रगीत वगैरे झालं. पाकिस्तानचे पण काही काही प्लेयर झाले, त्यांचं पण काहीतरी कवाली बिवाली असतं, ते झालं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे पाकिस्तानची बॅटिंग इतकी काही छान खेळत नाही. त्या दिवशी माहिती ना त्यांना काय झालं रे, चांगलं खेळले. 338 रन्स मारले त्यांनी, 338. आपलं सोडा, त्यांच्या प्लेयर्सला बिलीव्ह नाही होते. ते लोक असे झाले, जनाब 338, इतना तो GDP नाही अपने देश का. आणि खूप, आणि याचं क्रिकेट फॅन ना आपल्याकडे खूप काही काही गोष्टी एक ऑप्टिमिझम असतो ना आपल्यामध्ये. तर माझं असं झालं की 338 म्हणजे 200 तर रोहित मारेल, 100 तर कोहली मारतोच, विनिंग शॉट धोनी. त्या दिवशी माहिती नाही काय झालं, दुसऱ्या ओव्हरला रोहित गेला, तिसऱ्या ओव्हरला कोहली गेला, 7व्या ओव्हरला धोनी गेला. बाबांनी न्यूजपेपर टाकला, हनुमान चालीसा काढली. आणि माझ्या प्रेशरमध्ये रे 15व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि जडेजा खेळतात. तेवढ्यात माझ्या मागून एक आवाज आला, अनिश, इंडिया अजूनही मॅच जिंकू शकते. मी मागे बघितलं, कोण, रवी शास्त्री का? माझी आई प्रकट झाली. म्हटलं कसं ग? म्हणते इंडिया अजूनही मॅच जिंकू शकते, तू फक्त माझी सिरियल लाव. मराठी बायकांनी हा जो स्कॅम चालवलाय ना, ह्यांना असं वाटतं की आपलं मूल मॅच बघते म्हणून हरते इंडिया. आम्ही आहोत पनवती, मी एस्टीव बघणार. पण मला पाहिजे होतं इंडिया मॅच जिंकावं, म्हणून मी चॅनल चेंज केलं. आता आमची अख्खी बिल्डिंग इंडिया वर्सेस पाकिस्तान बघते आणि मी सिरियल बघत होतो. पण 5 मिनिटानंतर काहीतरी झालं रे. खरंच आमच्या बिल्डिंगमध्ये लोक हार्दिक हार्दिक ओरडायला लागले, जडेजा जडेजा ओरडतात. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की खरंच माझ्यात सुपर पॉवर आहे. खरंच मी इंडियाला घरात बसून मॅच जिंकवतोय. त्याच्यानंतर मी जी सिरियल बघितली, मी त्या सासूला जे चीअर केले की टाक 20 टाक तिच्या जेवणात, हा मरू दे तिचा नवरा, मरू देत, होऊ दे, चिटिंग करू देत तो. पण 10 मिनिटांनंतर मला लक्षात आलं की ॲज मॅन ऑफ द मॅच, ॲज मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, आपल्याला स्कोअर नाही कळत आहे. म्हणून एका सेकंडसाठी आपण चॅनल चेंज करून बघूया ना, बघूया काय होतं. लगेच पटकन चेंज करू, टीव्हीला पण न कळणं इतक्या पटकन चेंज करू. म्हणून मी चॅनल चेंज केलं. जसं मी चॅनल चेंज केलं ना, हार्दिक पांड्या रनआउट झाला. इंडिया 158 ऑल आउट. त्या दिवशी इंडियामध्ये टीव्ही तुटले. आणि आमच्या घरी मी आई बाबांना विचारलं की बाबा आपल्या घरी काय प्रोग्राम? म्हणतात टीव्ही नाही तोडायचा, टीव्ही नवीन आहे. म्हणून माझ्या बाबांनी सेटअप बॉक्स तोडलाय. मी विचारलं आता ह्याच्यावरती काय बघायचं? म्हणतात तुझं काळं तोंड बघ. बट दॅट्स बीन माय टाइम. यू गाइज हॅव बीन ग्रेट ऑडियन्स. थँक यू सो मच.